इंस्टाला रील करायची काय 3,500 फॉलोअर झाले होते माझे. फॅमिलीला नाही सांगते, तरी नको करू, मुलांच्या लग्नाला प्रॉब्लेम येईल. नाशिकहून पुण्याला आले पण पुण्याला करमत नाही, पुढे बाहेर जास्त जाता पण येत नाही, ट्रॉफिक जास्त आहे. आणि माझ्या रीलचा आणि त्यांच्या लग्नाचा काही संबंध नाही, पण मग तुझ्यामुळे मुलांचे लग्न होणार नाही, मुलगी पुण्याला येणार नाही. मी हास्य क्लबचे रील करायचे, एक्झरसाईजचे करायचे, काही कॉमेडी करायचे, पण ॲक्टिंगची खूप आवड आहे. आणि माझे 4-5 रील व्हायरल पण झाले होते. पण मग आता फॅमिलीपुढे, मुलांपुढे थोडे दिवस ती आयडिया अनअवेलेबल केली. तब्येत बरं नाही, इकडच्या कानाच्या पडद्यामागे पाणी झालेलं आहे. तर नाशिकच्या इलाज केला पण काही नाही झालं व्यवस्थित. परत जायचं आता. त्याचे डॉक्टरांचे वडील आहे ना, ते मशीनने पाणी काढून घेतं पडद्याच्या मागचं नशेतून. तर मुलाने नाही काढलं, गोळ्या दिल्या. त्या दिवाळीला गेल्यावर करेल इलाज. नोकरीनिमित्त मुलाच्या पुण्यामध्ये आले. पण आमची नाशिक सिटी खूपच स्वच्छ आहे, रस्त्याने चालताना खूप स्वच्छता असते. पुण्यातही काही भाग आहेत, पण काही भागात खूप कचरा टाकलेला असतो. आमच्या इकडे तर रस्त्याने ठिकठिकाणी कचरा असतो आणि गाड्या खूप रस्त्याने चालायला. खालच्या भागात चालायचं ना, तिथे मोटरसायकल एकदम जवळून जातात. त्यांना सगळ्यांनाच घाई राहते ना, बाहेर पण जास्त जात नाही गाड्यांना. आता मी ब्लॉग टाकत जाणार आहे. फॅमिलीला माहिती नाही मी यूट्यूब चॅनल चालू केलं आहे. तेवढंच ब्लॉग मी यूट्यूबला चालू केलं असतं तर मला अजून चांगला फायदा झाला असता. एक मुलगा बाहेरगावी शिक्षणाला, नोकरीनिमित्त, आणि एक इथे पुण्याला. टाकत जाईल आता ब्लॉग मी रोजचे रोज. पुढच्या ब्लॉगमध्ये मी टाकेल माझ्या मम्मीला मी 6 वर्ष सांभाळलं, त्याचे काही काही अनुभव सांगेल आईचे. मला काय काय छान छान अनुभव आले आणि मी किती छान माझ्या मॉमला एखाद्या लहान बाळासारखं सांभाळलं, ते सगळे अनुभव मी तुम्हाला टाकेल. मला मुलगी नाही तर मला खंत वाटते. मी मुलगी होती म्हणून मी मॉमला 6 वर्ष